या बुलेटिनमध्ये सुरुवात आपण करणार आहोत महत्त्वाचे ब्रेकिंग न्यूजने। मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट बिनशेती परवानगी या प्रकरणामध्ये आता तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनी परवानगी बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत यापूर्वी जयराम देशपांडे यांना निलंबित करण्यात आले आणि आता पुन्हा एकदा ईडीने अटक केल्याने जयराम देशपांडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। जयराम देशपांडेंना ईडीकडून अटक करण्यात आली आहे आणि यांच्याकडूनच साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये बेकायदेशीर परवानगी देण्यात आली होती। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आता क्षणाला आपल्या फोन लाईन वरती आहेत आपल्या बरोबर। शिवाजी, काय अपडेट आहे बद्दल? विशाल सर, साई रिसॉर्ट जे आहे या साई रिसॉर्टची जी परवानगी आहे याने परमिशन जी आहे ती तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या कारकिर्दीत देण्यात आली होती। असे 64 रिसॉर्ट आहेत की ते बेकायदेशीर आहेत आणि त्यांच्यावरती टांगती तलवार आहे। परंतु साई रिसॉर्टचा जो मुद्दा आहे सीआरझेडचं उल्लंघन आणि परवानगी बेकायदेशीर असल्याचा ठपका या साई रिसॉर्टवरती ठेवण्यात आलेला आहे। यापूर्वीच काही दिवसापूर्वीच सदानंद कदम जे आहेत या रिसॉर्टचे मालक शिवसेना नेते रामदास कदम यांचे छोटे बंधू सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती, चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। त्यांना उद्या जामीन होणार का याकडे लक्ष लागलं असतानाच आज मात्र जयराम देशपांडे यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं। आता ईडीने त्यांना अटक केलेली आहे, त्यामुळे या प्रकरणातला गुंता आणखीन वाढलेला आहे। अनिल परब यांच्या अडचणीमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। एकीकडे अनिल परब यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, तर दुसरीकडे ईडीने आज सकाळी जयराम देशपांडे यांना अटक केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। इथे मुरुड समुद्र किनाऱ्यावरचे जे आणखी काही रिसॉर्ट आहेत की त्यांची सुद्धा अशाच प्रकारची जी एनए परमिशन आहे ते बेकायदेशीर असल्याची तक्रार यापूर्वीच करण्यात आली होती। 64 लोकांवरती दोष ठेवण्यात आलेला आहे। त्यांच्या एनए परमिशन रद्द सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। ह्या एनए परमिशन ज्या आहेत त्या जयराम देशपांडे यांच्या कारकिर्दीमध्ये देण्यात आलेल्या होत्या। मात्र जेव्हा चौकशी लागली आणि त्या चौकशीमध्ये काही दोष आढळल्यानंतर या सर्वच हॉटेल चालकांच्या एनए परमिशन रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुरुड समुद्र किनाऱ्यावरच्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे, धास्ती आहे, त्यांच्यावरती टांगती तलवार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जयराम देशपांडे यांना झालेली अटक खरोखरच ही धक्कादायक म्हणावं लागेल। आणि या प्रकरणाला आता शिवाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीकडनं करण्यात आलेली अटक त्यामध्ये नेमकी काय चौकशी केली जाते? धन्यवाद शिवाजी या सगळ्या तपशिलाबद्दल। यानंतर आपण बघणार आहोत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसऱ्या आठवड्यातील आज दुसरा दिवस आहे। सभागृहात आज पुन्हा विरोधकां म्हणजे जर आपण बघितलं तर सत्ताधारी सामना जो आहे म्हणजे विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा सामना जो आहे तो बघायला मिळू शकतो। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवरून शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप, शेतकरी आंदोलन, शेतमालाला हमी भाव तसंच संपामुळे 10वी-12वीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता, अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अधिवेशनात आज कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबत अर्थसंकल्पावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार हे बघावं लागेल। बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला या सगळ्या घडामोडींबद्दलचा अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। उदय, आजचा अधिवेशनातला हा दुसरा दिवस आपण बघतोय या आठवड्यातला, कोणते मुद्दे आजच्या दिवसभरात गाजू शकतात? अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातला आजचा दुसरा दिवस आहे। आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण राज्यातील शासकीय कर्मचारी जे ते संपावरती गेलेले आहेत। त्यांनी संपाचा इशारा दिला होता, मात्र त्यांचं समाधान जे आहे ते झाले नाही। काल त्यांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत, मात्र जो ठोस निर्णय जो आहे तो झाला नसल्यामुळे ते संपावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। 2005 पासून जे शासकीय कर्मचारी आहेत त्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी त्यांची आहे। मात्र ही जर मागणी मान्य केली तर राज्याच्या तिजोरीवरती खूप मोठा भार जो आहे तो पडणार आहे। त्यामुळे या तारेच्या कसरतीवरती म्हणजे तारेवरची कसरत जी आहे ती राज्य सरकारला करावी लागणार आहे। त्यामुळे राज्य सरकार नेमकं काय करतंय हे पाहावं लागणार आहे। कुठेतरी सुवर्ण मध्य काढून या सर्व कर्मचाऱ्यांचं समाधान करून हा संप लवकरात लवकर मिटवावा, जेणेकरून राज्य सरकार जे आहे, जे प्रशासन आहे ते सुरळीतपणे काम करेल। या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करता येतील हे पाहता येईल। त्याचबरोबर अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे 9 मार्च रोजी, त्याला आज उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज रिप्लाय करणार आहेत विधानसभेमध्ये, म्हणजे ते उत्तर देणार आहेत। त्यावरती ते उत्तर देताना काय बोलतात हे पाहावं लागणार आहे। कालच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी
त्यांच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते खोडून काढलेले किंवा अनेक मुद्द्यांवरती त्यांनी प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत. त्यावरती आज विशेष करून देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. आजचा दिवस तसा पुन्हा गोंधळाचा असणार आहे, कारण देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री यांचं जो उत्तर असणार आहे त्यामुळे त्याचबरोबर जो संप सुरू आहे त्या संपामुळे राज्याच्या प्रशासनावरती देखील खूप मोठा ताण पडतो आहे. त्यामुळे हा संप मिटवण्यासाठी राज्य सरकार काय पाऊल उचलत आहे हे पाहावं लागणार. त्या संदर्भातला जाब किंवा प्रश्न जे आहेत ते विरोधी बाकांवरच विचारले जाणार आहेत. त्यावरती राज्य सरकारकडनं काय उत्तर दिलं जात आहे हे पाहावं लागणार आहे. काल एक सुकाणू समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यांचा एक अहवाल जो तो येणार आहे. मात्र त्यांच्या अहवालामध्ये एकंदरीत आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की राज्यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या थोडी नाही तर लाखांच्या वरती आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचा जो आर्थिक भार आहे तो कसा पेलवणार राज्य सरकार हे आता पाहावं लागणार आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे संपकरी कर्मचाऱ्यांसाठी देखील. आजचा अधिवेशनाचा दिवस जो आहे उद्या तो गाजू शकतो. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडे अपडेट घेण्यासाठी येत राहू.